आज मी मस्तपैकी असे छान आणि खूपच कमी वेळात सोप्या पद्धतीने अशी वेगळी पद्धत तुम्हाला आज पराठा बनवून दाखवणार आहे. म्हणजेच आलू पराठा. आलू पराठा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा आहे, पण त्याला बनवायच्या वेळेस कंटाळा मात्र नक्की येतो. पण आज मी तुम्हाला इतकी छान सोपी पद्धत दाखवणार आहे आलू पराठा बनवायची. झटकीपट 5च मिनिटात तुम्ही हे आलू पराठे बनवून खाऊ शकता. तर चला बघूया याला लागणारे साहित्य आणि याला बनवायची सिंपल प्रोसेस. तिकडे बघू शकता गव्हाचं पीठ तुम्ही आवडीनुसार इकडे क्वांटिटी घेऊ शकता. मी एक मोठी वाटी भरून हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे बघू शकता. हे आता मी याच्यामध्ये टाकून घेते, थोडंसं ठेवून घेते आणि लागलं तर याच्यामध्ये ॲड करते नंतर. त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. हे बघू शकता, कोथिंबीर इथे टाकून घेतली. त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे. ऑप्शन आहे, नाही टाकले तरी हरकत नाही, पण जिऱ्याचा फ्लेवर चांगला लागतो पराठ्यामध्ये. त्यानंतर इथे टाकायचं थोडासा गरम मसाला पावडर, अगदी थोडासा टाकायचा, जास्त काही टाकायचं नाही. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. पूर्ण पराठ्याला कवर होईल म्हणजे अंदाज बरोबर घेऊन मीठ इथे टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायची थोडीशी चिमूटभर हळद, कारण की पराठ्यामध्ये हळद जास्त वापरायची नाही, नाहीतर काय होतं खूपच पिवळा भडक असा पराठा होऊन जाईल. तर नॉर्मल असा पिवळा रंग द्यायचा. इकडे मी लसूण, मिरची आणि थोडीशी नॉर्मल अद्रक टाकून असं बारीक कूट करून घेतलं आहे उकळीमध्ये. हे बघू शकता, मिरची, लसूण आणि थोडीशी अद्रक बारीक कूट करून घेतलं आहे. आणि हे 2-3 मोठे बटाटे शिजवून चांगले मॅश करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला हे सगळं साहित्य गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि सुक्या पिठामध्येच गव्हाच्या हे सगळं साहित्य सर्वप्रथम असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, मळून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचं सगळं. म्हणजे आपण बटाटे, मिरची, लसूण आणि जे पण आपण हळद, मीठ वगैरे टाकले ते सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि मग नंतर थोडं थोडं पाणी टाकून ह्याला आपण पीठ मळून घ्यायचं. जसं आपण गव्हाचं पीठ मळून घेतो ना, हे बघा अगदी तसं थोडं थोडं पाणी टाकून हे असं पीठ मळलं जातं. खूप सोपी सिंपल प्रोसेस आहे. म्हणजे काय आहे ना, झटकीपट, म्हणजे आलूचा पराठा बोला किंवा कुठलाही पराठा करायचा म्हणलं की सर्वप्रथम आपल्याला येतो कंटाळा. स्टफिंग करा, त्याला परत सारण भरा, म्हणजे पूर्णासारखं सारण भरायचं, मग नंतर फुटला जातो, तुटला जातो, खूप झंझट असते. त्यामुळं ना ही सिंपल प्रोसेस नक्की ट्राय करा तुम्ही. झटकीपट तुम्ही आलूचे पराठे कधीही कुठल्याही वेळी बनवून तुम्ही खाऊ शकता. हे बघा थोडंसं तेलाचा हात लावला, जेणेकरून काय होईल, हे पीठ जे ना नरम सॉफ्ट राहील आणि आपले पराठे असे नरम लुसलुशीत होतील. हे बघू शकता किती भरपूर असं हे पीठ मळलं गेलेलं आहे. आणि छान भरपूर याचे पूर्ण परिवारासाठी तुम्ही हे आलू पराठे झटकीपट करू शकता. हे सुक्कं पीठ राहिलेलं वापरणार आहे मी. आणि याच्यामध्ये तूप आणि तेल मिक्स करून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही बटर वगैरे लावू शकता किंवा प्लेन तेल वापरलं तरी हरकत नाही, रिफाईंड ऑइल, पण तूप असेल तर चांगला स्वाद येतो. तर आपण काय करायचं, हे थोडंसं मुरलं गेलं, आता नरम सॉफ्ट झाले. एक उंडा घ्यायचा आपला चपातीसारखा आणि पोलपाटावर नॉर्मल चपातीसारखा हा पराठा लाटून घ्यायचा. इतकी छान ट्रिक आहे, खूप सोपी पद्धत आहे. पीठ लावून घ्यायचं जेणेकरून चिटकला जाणार नाही आणि हलक्या हाताने प्रेस करत चपाती लाटून घ्यायची. म्हणजेच हा पराठा लाटून घ्यायचा. सकाळच्या घाईमध्ये कधीही तुम्ही किंवा उशीर झाला तरीही तुम्ही हा आलू पराठा सहजपणे करून खाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टिफिनला तुम्ही हे नेऊ शकता. आता आलू पराठे म्हणले की कंटाळा मला तर येतो, त्यामुळे ना मी हे सोपी पद्धतच नेहमी ट्राय करते. आणि आजही मला असंच आलू पराठा खायचं पण झालं, म्हणून मी सोप्या पद्धतीने हे पराठे तुम्हाला पण करून दाखवलेत. हे बघू शकता झटकीपट, काही सारण न सांडता न फुटता हे आपले आलू पराठे तयार होतात. भरपूर असे 5 मिनिटात 5-10 मिनिटात हे पराठे तयार होतात. तर गरमागरम असे पराठे तुम्ही झटकीपट बनवू शकता. आता आपल्याला याला शेकून घ्यायचं, नॉर्मल चपातीसारखं याला शेकून घ्यायचं आहे. बघा पॅन तापत ठेवला होता मी अगोदरच, हाय फ्लेम केलेले आहे. याच्यावर आपण हा पराठा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं त्याला शेक भेटला की लगेचच आपण हे तेल तूप आपण जे घेतलं आहे मिक्स करून त्याला लावून घ्यायचं. तूप आणि तेल मिक्स करून लावलं ना चांगला फ्लेवर येतो पराठ्याला, मस्त टेस्टी पराठे होतात. झटकेपट असे हे पराठे तुम्ही नक्की ट्राय करा. कमी वेळ असेल ना आणि खाऊ वाटलं असेल ना पराठे, तर ही अशी पद्धत नक्की ट्राय करा. सेम प्रोसेसमध्ये तुम्ही वेगवेगळे पराठेसुद्धा बनवू शकतात. हे बघा आता पलटी करून घेतले. आता पूर्णपणे हे तेल तुपाची कोटिंग करून घेते, चारी बाजूने लावून घेते आणि चांगलं शेक द्यायचा. जोपर्यंत याच्यामध्ये मस्त असे रेड ब्राऊन स्पॉट्स येत नाही ना, म्हणजेच चांगलं शेकून होत नाही, तोपर्यंत ह्याला असं प्रेस करत चारही बाजूनी
हलक्या हाताने शेक द्यायचा। हे बघू शकता, इतका सुंदर असा हा पराठा तयार होतो। आता जो नॉर्मल पराठा असतो आपला, म्हणजे आपण जसं पुरणपोळीचं सारण भरतो बघा, तो जो पराठाची पद्धत आहे ना, ते पराठेत ना ह्या पराठ्याच्या मानाने फुगले जातात, कारण की आपण त्याला स्टफिंग करून भरलेले असतात आणि हे आपली नॉर्मल प्रोसेस आहे चपातीसारखी, म्हणून हे इतके फुगले जात नाहीत पराठे, पण खायला मात्र अप्रतिम टेस्ट आहे आणि झटकीपट होतात, त्यामुळे हे खूप छान आहेत। ते बघू शकता, मस्त झाला एक पराठा तयार। आणि एका प्लेटमध्ये मी पेपर ठेवला आहे, जेणेकरून काय होते, एक्स्ट्रा ऑइल पेपरला चिटकून जातं। आता मी दुसरा पराठा पण लगेच लाटून घेते। हे मी पूर्ण पराठे ना अगदी 10 मिनिटामध्येच तयार केलेत, पटापट लाटून घेतलेत आणि गरमागरम खाणार आहे आता। हे बघू शकता, दुसरा पराठासुद्धा मी इथे टाकून घेतला पॅनवर। आणि तुम्हाला ही सिंपल प्रोसेस आवडली असेल ना आजची, तर नक्की पराठे ट्राय करा। तुम्ही खाऊ वाटत असतील ना कधी पण, तर नक्की ट्राय करा। हे बघा, परत एकदा मी याला तेल तूप लावून घेते आणि चांगलं शेकून काढणार आहे मस्त पराठ्याला। हे बघू शकता, याला डाग म्हणजे रेड ब्राऊन स्पॉट जे असतात ते आले आहेत आणि चारही बाजूनी चांगला याला शेक भेटलेला आहे। बघू शकता, मस्त टेक्स्चर झालेला आहे, लुसलुशीत, नरम, सॉफ्ट आणि असा हा स्वादिष्ट पराठा तयार होतो। आता मी सर्व पराठे करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते। हे बघू शकता, किती सारे आपले हे पराठे तयार झालेले आहेत, पूर्ण प्लेट भरून झालेले आहेत पराठे। सगळ्या म्हणजे पूर्ण परिवारासाठी पुरेसे इतके पराठे झालेले आहेत, भरपूर असे। आणि झटकीपट आपण स्टफिंग केली, झटकीपट आपण पीठ मळून घेतलं आणि लगेचच हे पराठे तयार झाले। तर आता मी 2-4 एका छोट्या प्लेटमध्ये काढून दाखवते। हे बघू शकता, किती भारी आपला हा पराठा दिसत आहे। आहे ना सेम प्रोसेसनी, खायला तसाच आहे जसं आपण नॉर्मल पराठा बनवतो, फक्त ह्याला बनवायची पद्धत जी आहे ना ती खूप सोपी आहे। म्हणजे झटकीपट होणाऱ्या, साहित्य कमी असणारा असा हा पराठा आहे। तर बघू शकता, 4 पराठे मी इथं काढून घेतलेत, सोबत घेतला केचप। हे बघू शकता, नरम, सॉफ्ट आणि लुसलुशीत असा हा, तोंडात टाकताच एकदम मेल्ट होणारा हा पराठा, स्वादिष्ट आहे भरपूर असा। तर हे असा पराठे घ्यायचे। हे बघू शकता, कितीही जोरामध्ये प्रेस केले, फोल्ड केले तरी कुठे तुटला नाही। बटाट्याचं सारण आतमध्ये कट टू कट लागलेलं आहे, पण बाहेर कुठंच पडलेलं नाही आहे। परफेक्ट असा हा पराठा तयार झालेला आहे, अगदीच नरम झाला आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा, कुठेच तुटला जात नाही आहे पराठा आपला, घडीची घडी राहत आहे। हे बघा, तर हे असे छान असे पराठे तयार होतात। अगदी 5च मिनिटात भरपूर पराठे तुम्ही करू शकता, झटकीपट सगळ्यांना करून सुद्धा देऊ शकता, किंवा कोणी अचानक आलं घरी तर तुम्ही हे पराठे घेऊन देऊ शकता। आणि मग विचारतील पण की इतक्या लवकर बनवले कसे काय पराठे? हे बघा, असे केचपसोबत मस्त डिप करून खोबऱ्याची चटणी किंवा आवडीनुसार भाजीसोबत तुम्ही याला खाऊ शकता, चहासोबत तुम्ही पराठ्याचा आनंद घेऊ शकता, सकाळ सकाळसुद्धा तुम्ही याला सहजपणे बनवू शकता। तर तुम्हाला आजची ही सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा ट्राय करा, लहान मुलांना आवडीने हे खायला द्या। तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच सिंपल आणि चांगल्या रेसिपीसोबत। तर गरमागरम हे पराठे तयार झालेले आहेत। आता माझा आजचा दुपारचा बेत आहे आलू पराठा आणि केचप, सोबत दही आहे, मस्त खाणार आहे तुम्ही पण या सगळे खायला। आणि असेच व्हिडिओ बघत राहा, वर्षा किचन चॅनलला बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ रेसिपीचे तुम्हाला सर्वात प्रथम बघायला भेटतील। हे बघा, मस्त झालेले आहेत पराठे। आणि आता मला तर आवडत नाही, गरमागरम आता चहासुद्धा बनवणार आहे आणि मस्त पराठ्याचा आनंद घेणार आहे। तुम्हीसुद्धा बनवा आणि असंच पराठे सहजपणे बनवून खाऊ शकता। हे बघू शकता, मस्त झालेले आहेत। तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या।